जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षा 2025 करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने माहिती पुस्तिका देण्यात आली होती। त्यामध्ये कोणकोणते मुद्दे नमूद करण्यात आलेले आहे, एक बायोमेट्रिक होणार आहे किंवा नाही, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे एक्झॅक्टली एग्जाम सेंटर वरती कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत आणि एक्झॅक्टली आपण एग्जाम कशा प्रकारे देतो आहोत, आपल्याला एग्जाम देत असताना कशा प्रकारचे सिटिंग अरेंजमेंट असणार आहे आणि प्रश्नपत्रिका ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस कॉम्प्युटरमध्ये असलेले जे काही चिन्ह आहे त्या चिन्हांचे अर्थ नेमके काय आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टी आपण तपशीलवार पद्धतीने पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण एक एक करून सगळ्या गोष्टी, परंतु त्याच्या पूर्वी 1 मिनिट आपण प्रमोशनल गोष्टी या ठिकाणी सांगणार आहोत। बघा, येथे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी या ठिकाणी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे। आता सध्या मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की कोणी फास्ट ट्रॅक बॅच वगैरे घेऊ नका, कारण कालावधी अतिशय कमी राहिलेला आहे, त्यामुळे बॅचच्या नादामध्ये तुम्ही जाऊ नका। परंतु या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज परचेस करण्याच्या नादालाही जाऊ नका असं मी म्हणेल। परंतु एक गोष्ट निश्चितपणाने तुम्ही करावी, ती म्हणजे काय आहे की या ऍप्लिकेशन वरती 5 फुल लेंथ टेस्ट फ्री मध्ये देण्यात आलेले आहे। ठीक आहे, या गोष्टी निश्चितपणाने तुम्ही सोडवा, फ्री मध्ये आहे, 1 रुपयाचाही खर्च लागणार नाही। आपला जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला लागणार आहे, बस फिनिश। याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट समजणार आहे। तुमचा अभ्यास झालेला असेल तरी एग्जाम द्या, झालेला नसेल तरीही एग्जाम द्या। एग्जाम तुमच्या स्कोर साठी नाही, एग्जाम मध्ये बरेचसे प्रश्न चुकलेले असू शकतात, असू द्या, तुमचा स्कोर कमी आलेला असू शकतो, येऊ द्या। परंतु काय होणार आहे की हा जो काही टेस्ट आहे, पहिल्या टेस्टला जेव्हा तुम्ही द्याल ना त्यावेळेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होणार नाही, 150 पर्यंतच प्रश्न तुमचे कंप्लीट होईल। हळूहळू तुम्ही जेव्हा 1 2 3 4 5 टेस्ट देणार, त्या 5 टेस्ट दिल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला एक्झॅक्टली टाइम मॅनेजमेंट करता येणार आहे। त्यामुळे जे आहे या टेस्ट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, मोफत आहेत। कुठे भेटेल तुम्हाला, या ठिकाणी भेटणार आहे मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे आपलं, अशा प्रकारचा लोगो आहे, प्ले स्टोरला जा, मास्टर टीचर नावाचं ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल। आणि तुम्हाला वाटलं 5 टेस्ट पेक्षा जास्त हवे आहे मला, तर या ठिकाणी तुम्हाला चहा पाण्याच्या खर्चामध्ये या बाकी 100 फुल लेंथ टेस्ट आणि 400 टॉपिक वाईज टेस्ट देखील मिळणार आहे। पण तुम्ही या ठिकाणी त्याचं प्रमोशनही करत नाहीये, तुम्हाला हवं घेऊ शकता, अन्यथा या फ्रीच्या ज्या टेस्ट आहे त्याचा वापर करू शकता। आता राहिली गोष्ट, हे जे प्रश्न आहे मराठीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, मोबाईलला सोडवता येतात, लॅपटॉपला सोडवता येतात, यामध्ये आपण फॅसिलिटी ॲज इट इज IBPS प्रमाणे दिलेली आहे। आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी हे जे काही व्हिडिओ आहे तो बनवतो आहे। बघा, पहिल्यांदा एक डिस्क्लेमर आहे, एक स्पष्टीकरण आहे। ते स्पष्टीकरण हे आहे की हे जे काही तुम्हाला पुस्तिका या ठिकाणी दिसत आहे, ऑफिशियली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पब्लिश केलेली आहे। परंतु 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 एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी काही माहिती पुस्तिका आहे ती टेट 2022 साठी देण्यात आलेली आहे। म्हणजे ही लास्ट टाइम पब्लिश केलेली माहिती पुस्तिका आहे। मग तुमचा प्रश्न असेल, मग सर 2022 ची आता कशाला दाखवता? हे बघा, 22 मध्ये आणि 25 मध्ये काडीचाही फरक पडलेला नाही, आलं का लक्षात? जे 22 ला होतं सेम टू सेम 25 ला आहे, काहीच फरक नाहीये। मग आणि जेव्हा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघाल ना, तुमच्या लक्षात येईल की अरे यार सगळं सेमच आहे, असंच चालणार आहे आपलं। ठीक आहे, लक्षात घ्या। आता बघा, जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे याच्यामध्ये त्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, परंतु एक्सप्लेन करत असताना फार जास्त या ठिकाणी काळजीपूर्वक बघा। तुम्हाला वाटेल सर आम्हाला अभ्यासाचा वेळ आहे, आता हे कुठं पाहावं, पण लक्षात घ्या, अभ्यासापेक्षाही जास्त महत्त्वाचं आत्ताच्या काळामध्ये हे आहे, कारण अभ्यास आपला भरपूर झाला पण एक्झॅक्टली परीक्षेच्या वेळी जे आहे आपला गोंधळ उडाला। अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे, मग अभ्यास झालेला असतानाही आपला स्कोर कमी येईल, तसं होता कामा नये। त्याच्यामुळे अभ्यासाबरोबर आपल्याला या गोष्टी देखील अतिशय जास्त महत्त्वाच्या आहेत। बघा, हा महत्त्वाचा आहे मुद्दा पहिला। हे सांगायची गरज आहे का? आता परीक्षा आलेली आहे आपल्या तोंडावर ना, हे सांगायची गरज आहे का? नाही। बघा, हे अभ्यासक्रम आहे, 120 प्रश्न 120 गुणांसाठी, कशाचे? अभियोग्यतेचे। बुद्धिमत्तेचे जे आहे 80 प्रश्न 80 मार्कांना, हे 120 मिनिटाचा कालावधी आहे, ते तुम्हाला सांगणार नाही। परंतु त्याच्या खालचा जो पॉइंट आहे ना, तो लक्षात घ्या, आपल्याला काही दिवसानंतर हॉल तिकीट येणार आहे। आता काही दिवसानंतर म्हणजे कधी? 21 तारखेच्या नंतर हॉल तिकीट येतील, किंवा 21 ला रात्री देखील येऊ शकतात। ठीक आहे, 21 किंवा 22 ला येतील। आता 22 ला हॉल तिकीट आल्याच्या नंतर त्याच्यावर आपली तारीख असेल, आपल्याला वेळ असेल, आपली शिफ्ट असेल, प्रत्येक पेपर 2 शिफ्ट मध्ये होतो, मॉर्निंग सेशन असतं, दुपारचं सेशन असतं, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं। तर त्यावेळेस जे आहे आपल्याला जरी परीक्षा 120 मिनिटाची असली तरी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये 180 मिनिटे थांबावं लागतं। 180 मिनिटे आपल्याला त्या ठिकाणी
थांबावं लागतं. म्हणजे काय आहे, आपल्याला थोडंसं अर्ली ऑन यावं लागतं आणि एक्झाम झाल्याच्या नंतरही काही वेळ त्या ठिकाणी थांबावं लागतं. ते कशासाठी बघा, हे कशासाठी आहे तर लॉग इन करणे, प्रवेश पत्र गोळा करणे, सूचना देणे इत्यादी लागणाऱ्या कालावधीचा सुद्धा समावेश आहे. ठीक आहे. आता भाषिक क्षमता इंग्लिश आणि भाषिक क्षमता मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषा माध्यमात म्हणजे मराठी इंग्रजी किंवा उर्दू इंग्रजी भाषेत असणार आहे. लक्षात आला का पॉइंट? म्हणजे तुमचं परीक्षेचं जे माध्यम आहे तुम्ही एक्झॅक्टली जे निवडलं होतं एक्झामचा फॉर्म भरत असताना तेच येणार आहे. बघा दोनच या ठिकाणी मीडियम अवेलेबल आहेत. एक आहे मराठी, ठीक आहे, आणि दुसरा आहे उर्दू. तुम्ही या दोन्हीपैकी एक घेतलेलंच असणार आहे. तुम्ही कोणत्याही मीडियमचे असू द्या. मराठी जरी घेतलं त्याला चिटकून जे आहे त्याचा पार्टनर इंग्लिश आहे. उर्दू जरी घेतलं तर उर्दूचाही पार्टनर इंग्लिश आहे. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे प्रश्न जे आहे सेम एकच प्रश्न दोन भाषेमध्ये असणार आहे. दोन भाषेमध्ये असणार आहे. फक्त काय आहे अपवाद या ठिकाणी एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय आहे, तुमचा जो काही इंग्लिशचा पेपर असेल आणि मराठीचा पेपर असेल तो एकाच भाषेमध्ये असेल. इंग्लिशचा पेपर, आता इंग्लिशचा प्रश्न इंग्लिशमध्येच आला, पुन्हा त्याला ट्रान्सलेट इंग्लिशला करायचं का? नाही, इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच असेल. मराठी विषयाचा पेपर, मराठीचे समजा 15 मार्क आहेत तर हे 15 मार्क फक्त मराठीत असेल. या मराठीच्या 15 मार्कांचं ट्रान्सलेशन नसेल. अलग लक्षात? आणि उर्दू वाल्यांना उर्दू भाषा नसते. लक्षात घ्या, उर्दू वालों को उर्दू लैंग्वेज नहीं होती है. उर्दू वालों को ऐसा नहीं होता है जैसे कि टीईटी के अंदर जो है उर्दू स्पेसिफिक सब्जेक्ट 30 मार्क्स के लिए होता है, लेकिन टेट एग्जाम के अंदर उर्दू नाम का कोई सब्जेक्ट नहीं होता है. सिर्फ और सिर्फ सवालात जो है वो उर्दू में होते हैं. ठीक है, उर्दू में, और उसका ट्रांसलेशन रहेगा अंग्रेजी में. ये बात आप जहन में रखो. चला, आता हा मुद्दा आपला क्लिअर झाला. चला पुढे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या आणखी. हे झालं आपल्याला पर्यायाच्या संदर्भात बोलायचं आहे. आता मीडियम झालं. बघा, सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जे आहे ऑप्शन्स असणार आहे. ऑप्शन शिवाय प्रश्नच नसणार आहे. प्रश्नासाठीच्या 4 उत्तरांपैकी फक्त एकच उत्तर अचूक असेल म्हणजे प्रश्नाला ऑप्शन्स 4 असतील. IBPS युजुअली जे आहे 5 ऑप्शन्स देतो दुसऱ्या एक्झाम मध्ये, बँकिंगच्या एक्झाम मध्ये, पण आपल्या टेट परीक्षेमध्ये तो 4च ऑप्शन देणार आहे. म्हणजे 4 ऑप्शन आले म्हणजे आपल्यासाठी फायद्याचं आहे, कारण एक ऑलरेडी जे आहे ऑप्शन एलिमिनेट होणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे एक चांगली गोष्ट या ठिकाणी अशी त्यांनी सांगितलेली आहे की उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. याचा अर्थ जे आहे निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये. आपल्याला जर का एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपण तुक्का जरी मारला तर चालून जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जे आहे त्याने या ठिकाणी आपल्याला सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले आहे. हे सॅम्पल क्वेश्चन आपल्याला पाहण्याची आवश्यकता आहे का? अजिबात पाहण्याची आवश्यकता नाही. तरी देखील बघा हा पहिला प्रश्न आहे. याला जे आहे 1 2 3 4 ऑप्शन्स आहेत. यापैकी आपल्याला एक ऑप्शनला या ठिकाणी आपला माऊस न्यायचा, तिथे क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करून या ठिकाणी पुढे चालायचं. हे अशा प्रकारे त्याने जवळपास 20 एक प्रश्न आपल्याला दिलेले आहे, 25 दिले बहुतेक, की जेणेकरून त्यांनी जे आहे अभ्यास करावा की अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ते आपल्याला पाहण्याची गरज नाही. आपण खूप जास्त या ठिकाणी मागच्या 7-8 महिन्यांपासून घासून बसलोय तो अभ्यासक्रम, तो नाही पाहायचा आपल्याला. मग आता परीक्षा ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचा तपशील. परीक्षा ऑनलाईन म्हणजे संगणकावर घेतली जाणार आहे. भाषिक क्षमता इंग्लिश, भाषिक क्षमता मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्न जे आहे ऑनलाईन भरते वेळेस तुम्ही जी काही लँग्वेज निवडलेली आहे त्यानुसार होणार आहे. ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक करून दिल्याच्या नंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं, किंवा कमीत कमी मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट या दोन्हीपैकी एकावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. म्हणजे तुमचं जे आहे पुढे तो जो काही प्रश्न आहे तो कन्सिडर होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक पॉइंट अतिशय जास्त महत्त्वाचे आहे, समजून घ्या. 2 मिनिटं इथे लागू द्या, थोडासा एक्स्ट्रा मोठा व्हिडिओ वरचा असेल होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. बघा, सर्व्हर मध्ये घड्याळ लावलेले आहे. तुमच्या संगणकाच्या पटलावरच्या उजव्या कोपऱ्यातील उर्वरित वेळ दर्शवणारा टाइमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ दर्शवेल. जेव्हा घड्याळाची वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल. तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची आवश्यकता नाही. हे बघा, आपलं ज्या वेळेस कॉम्प्युटर चालू होईल, एक्झाम चालू होईल, तर या ठिकाणी जे आहे डाव्या साईडला इथं टाइमर असेल आणि टाइमर हा उलट्या गतीने चालणार आहे. तुम्हाला सबमिट करायचंच नाही, ऑटोमॅटिकली टाइम संपला की ते जे तुमचं पेपर आहे तो सबमिट होणार आहे. स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरतो. इकडच्या साईडला जे आहे एक असे चौकोन पट्टी राहणार, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे जे आहे 200 नंबर पर्यंत असणार आहे. हे काय आहे? हे आहेत आपले प्रश्न. ठीक आहे, या प्रश्नांचा जो कलर आहे तो वेगवेगळा असेल. तो कोणता आहे हे समजून घ्या.
हे बघा, हे जर का व्हाईट असेल याचा अर्थ तुम्ही या प्रश्नापर्यंत पोहोचलेले नाही, इकडे गेलेले नाही तुम्ही, या ठिकाणी जे आहे तुम्ही या प्रश्नाला वाचन देखील केलेलं नाही, याचा मार्क तुम्हाला मिळेल का? मिळणार नाही. हा जो लाल रंगामध्ये जर का एखादा गोळा तुम्हाला इकडचा लाल रंगामध्ये दिसला, त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेलं नाही, तुम्ही त्या ठिकाणी गेले, तुम्ही प्रश्न वाचला पण त्याला क्लिक केलं नाही, याचा मार्क मिळेल का? मिळणार नाही. जेव्हा ग्रीन पट्टीमध्ये असेल, म्हणजे इथला एखादा गोळा किंवा जेवढे गोळे जे आहे ग्रीन मध्ये दिसेल, या रंगामध्ये दिसेल, याचा अर्थ आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. चुकीचं असेल, बरोबर असेल, पण दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऑप्शनला क्लिक केला, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केलेलं आहे, याचे मार्क मिळतील का? मिळतील. आता हा एक प्रश्न आहे, हा एक कलर आहे पर्पल रंग, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही, परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खूण केलेली आहे. हा कलर जे आहे लक्षात घ्या, पर्पल कलर आहे. समजा एखादा प्रश्न तुमच्या समोर आला आणि तुम्ही फक्त काय केलं, त्याला वाचलं आणि मार्क फॉर रिव्ह्यू केला, कोणताही ऑप्शन चूज केला नाही, तर अशा प्रश्नाचे मार्क आपल्याला मिळणार नाही, ते अशा रंगामध्ये दर्शवलेलं असणार आहे. परंतु हे दोन्ही कलर मध्ये एक फरक आहे, इथे जे आहे पर्पलच आहे, परंतु याच्यामध्ये जे आहे अशा प्रकारे छोटीशी फुली आहे, समजून घ्या ही. ठीक आहे, एक मिनिट, ही फुली आहे, हे समजून घ्या. याचा अर्थ काय आहे की एखाद्या प्रश्नाकडे तुम्ही गेले, एखादा ऑप्शन देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केला, परंतु त्याला सेव्ह अँड नेक्स्ट न करता तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे. ठीक आहे, याचे मार्क मिळतील का? याचे मार्क मिळतील. ठीक आहे, लक्षात घ्या, याचे मिळणार नाही, याचे मिळणार नाही, याचे मिळतील, याचं मिळणार नाही. म्हणजे आपल्याला करून करून दोनच गोष्टी करायच्या, हे सेव्ह अँड नेक्स्ट आहे आणि हे मार्क फॉर रिव्ह्यू आहे. लक्षात घ्या, हा मुद्दा फार जास्त महत्वाचा आहे. मागच्या वेळेस काही जणांनी जे आहे अशाच प्रकारे जे आहे कलर सिस्टीम त्यांच्या लक्षात नाही आली, क्लिक तर केलं, त्यांना मार्कच मिळाले नाही. कारण काय झालं, त्यांनी अशा प्रकारे काही प्रश्न केले, काही प्रश्न असे त्यांचे राहून गेले, तसं राहता कामा नये. म्हणून हा जो मुद्दा आहे तो लक्षात घेण्यासारखा होता, म्हणून मी या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे, हे आता जे बोललोय तेच आहे या ठिकाणी. ठीक आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करा, मार्क फॉर रिव्ह्यू करा, हे तेच आहे. त्यानंतर हे बघा, इथे परीक्षार्थीने परीक्षा प्रशासकाच्या सूचनांचं पालन करायचं आहे. एखाद्या परीक्षार्थी सूचनांचे पालन करत नसेल तर MSCE म्हणजे परीक्षा परिषद त्याला डिस्क्वालिफाय करू शकतो. केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका किंवा डाऊट्स विचारू शकतात. एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी काही डाऊट्स वगैरे असेल तर ते विचारता येतात. परीक्षा सुरू झाल्यावर काहीच करता येणार नाही. 120 मिनिटे संपल्यानंतर परीक्षार्थ्यांना एकही प्रश्न सोडवता येणार नाही किंवा त्याच्या उत्तरांची पडताळणी करता येणार नाही. जरी परीक्षार्थीने सबमिट बटन क्लिक केले नसले तरी त्याच्या उत्तरांना संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित करते. म्हणजे आपल्याला सबमिट करायचंच नाही, ते ऑटोमॅटिकली घेतं. ठीक आहे, 120 मिनिट झाले, घेऊन टाकतं. त्यानंतर कृपया लक्षात घ्यायचं आहे, प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थींना पेपर अंतिमतः सबमिट करता येणार नाही. आपल्या मनानं करता येणार नाही. तुम्हाला वाटलं की 1 घंटा झाला, आता बस झालं, सबमिट करून निघतो, तसं होत नाही. 2 घंटे तुम्हाला बसावंच लागतं तिथं, आपल्याला सबमिट करता येत नाही. एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कीबोर्डची कोणतीही की क्लिक करू नये, कारण यामुळे परीक्षाच बंद होते. लक्षात घ्या, जेव्हा आपण कम्प्युटरवर जातो त्यावेळेस आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, आपल्याला माऊसच हातात घ्यायचा आहे आणि माऊसनच काम करायचं आहे. माऊसचा जो मधला जो बॉल आहे तो देखील स्क्रोल या ठिकाणी करत नाही. 2022चा अनुभव आहे, यावेळेस करेल किंवा नाही शक्यता तर नाहीच आहे. म्हणून आपण जर का प्रश्न आपल्याला स्क्रोल करायचा असेल तर माऊसचा कर्सर त्याच्यावरती न्यायचा आणि त्याला खालीवरी करायचा, माऊसचाच वापर करायचा. ठीक आहे, त्याच्याशिवाय कीबोर्डला हात लावायचा नाही. सर्वसामान्य सूचना काय आहेत बघा, कृपया प्रवेश पत्रावर दर्शवलेला दिनांक, रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षा स्थळाचा पत्ता याची नीट दखल घ्यायची आहे. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी वेगळं सांगायची गरज नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हॉल तिकीट घेऊन जायचं. हॉल तिकीटच्या सोबत आपला जो आहे ओळखपत्र ID, एक ओरिजिनल ID आपल्याला घेऊन जायचा आहे. ओळखपत्रावर आपला एक रिसेंट मधला फोटो चिटकवायचा, फोटोवरती अर्धी साईन, बाहेर अर्धी साईन असं करून जायचं आहे. ठीक आहे, ते जनरल आहे. नावात बदलाचा पुरावा वगैरे असेल तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर बघा, बायोमेट्रिक होणार आहे किंवा नाही याच्यावरती जर का तुम्हाला डाऊट वाटत असेल तर इथे क्लिअरली दिलेलं आहे, बायोमेट्रिक डाव्या हाताचा अंगठा आणि फोटो परीक्षेच्या दिवशी घेतला जाईल. बायोमेट्रिक डेटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ बायोमेट्रिक होणार आहे. आधारच्या नावाप्रमाणे फॉर्म भरायला आपण वारंवार सांगितलं होतं आणि आधारप्रमाणे बायोमेट्रिक त्या ठिकाणी होईल. मे बी काही लोकांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतं, ज्यांच्या स्पेलिंग मध्ये किंवा नावामध्ये वगैरे फरक आहे. तर माझी इच्छा आहे कुणालाही अशा प्रकारचा प्रॉब्लेम फेस करायला लागू नये. बायोमेट्रिक होणार असल्या कारणाने बोटांवर कसलीही शाई लागलेली नसावी,
मेहंदी नसावी, रंग नसावा. महिलांनी विशेषतः काळजी घ्यायची. आता परीक्षा होईपर्यंत मेहंदी लावायची नाही, कलर करायचा नाही. ठीक आहे. बोटांना धूळ मळ असेल तर ते स्वच्छ करून यायचं. दोन्ही बोटांनी सुकलेली आहेत याची खात्री करायची आहे आणि मग बायोमेट्रिक द्यायचं आहे. बायोमेट्रिक आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याच्यासोबत त्याने सांगितलं तुम्ही स्वतः सोबत एक बॉल पॉइंट पेन, स्वतःचे व्यक्तिगत इंक स्टॅम्प पॅड नेऊ शकता. गरज असेल तर, नाही नसेल तर नाही पण नेऊ शकता. एक कागद तुम्हाला दिला जाईल ज्यावर तुम्ही कच्चे काम करू शकता किंवा उत्तर निवडण्यापूर्वी पुन्हा एकदा पडताळणी करण्याच्या प्रश्नांचे क्रमांक वगैरे जे काही तुम्हाला करायचं आहे ते. परंतु तो दिलेला कागद एक्झाम संपल्याच्या नंतर एक्झामिनर कडे परत करायचा आपल्याला. ठीक आहे. हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बाकी अशा प्रकारचं जर घड्याळ वगैरे असेल ना, हे आपल्याला नाही चालत, कारण हे डिजिटल वॉचेस आहे, ते पण नाही चालत आपल्याला. ठीक आहे. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये काही व्यत्यय आला तर मग ते सिटिंग अरेंजमेंट वगैरे ते चेंज करू शकतील. PWD वाले उमेदवार जे आहेत त्यांना एक्स्ट्रा ऍडिशनल टाइम वगैरे मिळणार आहे, त्याने अगोदरच सांगून घ्यायचं आहे. परीक्षार्थी एकदाच परीक्षा देऊ शकतो. एकच हॉल तिकीट आलं तर ठीक आहे. काही जणांनी जर का वारंवार फॉर्म भरले चुकले असं जर घडलं आणि एकापेक्षा जास्त जर का फॉर्म आले, दोनदा परीक्षा देऊ नका. तुम्ही पूर्ण भरती प्रक्रियेमधून जे आहे बाहेर होणार. ठीक आहे. परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणती अन्य माहिती संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करू नये वगैरे या जनरल गोष्टी आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल बऱ्याच गोष्टी. हे जरी 2022च्या परीक्षेचं असेल तरी देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे एक्झाम सेंटरला आपल्याला कशा प्रकारे जायचं, काय करायचं, त्या ठिकाणी कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे आहे, चिन्हांचे अर्थ नेमके काय आहे, सोबत काय घेऊन जायचं, सोबत काहीच घेऊन जायचं नाही, पेन घेऊन जायचं आहे आणि जर जनरल वाली घड्याळ असेल तर ती घड्याळ घेऊन जायची. ही अशा प्रकारची घड्याळ घेऊन जायची नाही. बाकी संपलं. तुम्हाला कागद तर तिथेच दिला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर का काही प्रश्न असेल तर ते प्रश्न देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझी इच्छा आहे आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला जे आहे शेअर करावं आणि लाईक करून द्यावं. लाईक केल्यानं काय होतं की हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली युट्यूब जो आहे प्रमोट करतं. त्यामुळे काय होईल की जर कुणाच्या मनामध्ये काही शंका असेल आपल्या उमेदवारांच्या तर त्या शंका त्यांच्या ज्या आहे ऑटोमॅटिकली हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर दूर होतील. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.